लाटवण पंचक्रोशी आयोजित या लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी जी वैयक्तिक चषके असणार आहेत ती वैयक्तिक चषके ज्यांच्या सौजन्याने या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत ते तेजस मोहन सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत. सलामीची जोडी मैदानात येताना आपल्याला दिसली आणि सायकलवरती जर बघाल तर निश्चितच दोन्ही संघाचे प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर जरा स्टेजकडे येऊ द्या. या स्पर्धेसाठी जी वैयक्तिक चषके असणार आहेत ती ज्यांच्या सौजन्याने या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत ते तेजस मोहन सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे आयोजक श्री प्रवीण कदम यांना विनंती करतो की श्री तेजस मोहन सुतार यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. आयन उपाध्ये कृपया स्टेजकडे या. आयन उपाध्ये फलंदाजाचं नाव सांगायचं लवकरात लवकर. अमोल आणि न स्ट्रायकरवरती जर बघाल तर समीर सम्राट. स्ट्रायकरवरती अथर्व. गोलंदाज अमोल. अथर्व टू अमोल. अमोल टू अथर्व. बघायला भेटेल कशा प्रकारची फलंदाजी करतो आपल्या संघाकरिता अथर्व. त्यानंतर स्ट्रायकरवरती जर बघाल तर अथर्व निश्चितच छोटा पॅकेट आहे परंतु छोटा पॅकेट जो असतो तोच मोठा धमाका असतो असं म्हटलं जातं. त्यानंतर पुन्हा एकदा बघायला भेटेल स्ट्रायकरवरती अथर्व. स्ट्रायकरवरती जर बघाल तर निश्चितच अथर्व आहे. पहिला इनिंग चालू आहे. नॉन स्ट्रायकरवरती जर बघाल तर निश्चितच यावेळी पहिल्या चेंडूवरती निश्चितच नो चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती निश्चितच खणखणीत दणदणीत असा हा चौकार आदित्यच्या बॅट मधून आपल्याला अथर्वच्या बॅट मधून आपल्याला बघायला भेटला आणि निश्चितच आपल्या संघाचं खातं खोललं. यानंतर मात्र यावेळी देखील चांगलंच सूत्रक्षण आपल्याला बघायला भेटलं. यानंतर पुन्हा एकदा निश्चितच नो चौकार बघायला भेटला आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्यांना म्हणजे 9 धावा. एक मिनिट यावेळी देखील मात्र बघायला भेटत आहे अशा प्रकारची चांगल्या प्रकारची असे सूत्रक्षण आपल्याला बघायला भेटला. त्यानंतर एक मिनिट अंपायर. काय हरकत नाही मॅच चालू करायची. त्यानंतर जर बघाल तर
सेकंड वरती पुन्हा एकदा अथर्व, पुन्हा एकदा यावेळी मात्र निश्चितच कट करून खेळलाय आणि 1 धाव्यावरती थांबलाय अथर्व. आता मात्र सम्राट काय करतो आपल्या संघासाठी सम्राट. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 12 धावा धावफलकावरती लागल्या. त्यानंतर पुन्हा एकदा आता मात्र निर्धाव चेंडू आणि एका षटकाची समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागल्या तर म्हणजे 12 धावावरती मुंबई एक्सप्रेस थांबले. त्यानंतर गोलंदाज जर बघाल तुषार आणि स्ट्राईक वरती जर बघाल तर अथर्व सेकंड वरती आहे. यावेळी मात्र निश्चितच खराब शत्रुक्षण आपल्याला बघायला भेटतंय. खराब म्हणजे खराब, एकदम खराब अशी शत्रुक्षण बघायला भेटतंय. गोलंदाज जर बघाल तर गोलंदाज त्यानंतर यावेळी मात्र निश्चितच चांगला असं शत्रुक्षण पुन्हा एकदा बघायला भेटला. आता मात्र निश्चितच गोलंदाज तुषार यावेळी मात्र निश्चितच 1 धावेसाठी सुटले ते 1 धाव सज्ज होते. 1 धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 धावा. तुषार ऑन गोलंदाजी मार्क, सेकंड वरती अथर्व आणि आता मात्र निश्चितच पुन्हा एकदा चौकार, खणखणीत दणदणीत असा चौकार आपल्याला बघायला भेटला तो म्हणजे अथर्वच्या बॅट मधून. त्यानंतर पुढचा चेंडू आता मात्र निश्चितच पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान मानले ते म्हणजे अथर्वनी आणि सम्राटकडे. आता त्यानंतर आता मात्र या चेंडूवरती निश्चितच निर्धाव चेंडू फलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 23 धावा. तिसरं शतक आता येतोय तो म्हणजे निखिल ऑन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. निखिल तिसरं शतक आणि अंतिम शतक, या फर्स्ट इनिंग मधला अंतिम शतक बघायला भेटतंय हाताळणारा निखिल. निश्चितच धावफलकावरती धावसंख्या 2 षटकांसाठी समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागल्या. स्ट्राईक वरती जर बघाल तर अथर्व, नॉन स्ट्राईक वरती अजूनही सलामीची जोडी मैदानात आहे अथर्व आणि सम्राट. नवीन बॅट्समनचं नाव सांगा. सुधीर. त्यानंतर पुढचा चेंडू निश्चितच अथर्वकरिता. या चेंडूवरती निश्चितच पुन्हा एकदा असा हा कणकणीत असा हा चौकार बघायला भेटला अथर्वच्या बॅटमधून. सुजल पुन्हा एकदा अथर्वसाठी हा चेंडू. यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा चौकार, खणखणीत असा हा चौकार बघायला भेटला तो म्हणजे अथर्वच्या बॅट मधून. पुन्हा एकदा धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 31 धावा. पुन्हा एकदा बघायला भेटेल कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज निखिल. धावफलकावरती धावसंख्या 31 धावा. या चेंडूवरती निश्चितच पुन्हा एकदा सागरजी भोगल यांच्याकडून 100 रुपयाची देणगी इथे देण्यात आली आहे. धन्यवाद सागरजी, आपलं मनापासून आभार. समस्त लाठवण पंचक्रोशी प्रीमियर लीग च्या आयोजन कमिटीच्या वतीनं. त्यानंतर जर पुढचा चेंडू बघाल तर गोलंदाज निखिल कडून
धावफलकावरती धावसंख्या 35 धावा. 4 चेंडू 35 धावा. त्यानंतर या चेंडूवरती निश्चितच पुन्हा एकदा धाव चेंडू 36 धावा. 36 धावा धावफलकावरती लागला. त्यानंतर सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं. धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 37. 37 धावा जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. दुसरं इनिंग चालू थोडाच वेळात होणार आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्वर्गीय आर.डी. जाळके सर आणि आनंदी 11 चला टॉस साठी या. स्वर्गीय आर.डी. जाळके सर आणि आनंदी 11 या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल जाईल. आपण ऐकलं संकल्प सनगरेला खूप चांगला आणि गोड आवाज कमी वेळामध्ये खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण घेऊन जातोय चालू असलेल्या मॅच कडे, ज्या ठिकाणी दत्तकृपा कादवण आणि विपक्षामध्ये त्यांच्या छत्रपती संभाजीराजे क्रिकेट संघ हे दोन संघ आपल्याला बघायला मिळतात. पार्थ आणि मुकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि मला वाटतंय गोलंदाजी मार्क वरती स्वतः अमोल कदम येत आहेत की काय. काटा कोणी जिंकला? स्वर्गीय आर.डी. जाळके सर टॉस जिंकलाय. निर्णय काय? चला मॅच कडे वळूयात, ज्या ठिकाणी 38 धावांचं लक्ष आहे. 38 इज द टार्गेट आणि 38चा पाठलाग बचाव आपण बघणार आहोत. कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. थोडा उशिराने सामने चालू झाले होते परंतु शेवट 13 सामन्याने आपला झाला होता. आज आपण आलेलो आहोत या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाकडे आणि अंतिम दिवसाकडे, ज्या अंतिम दिवसामध्ये आपल्याला आज ग्रँड फिनाले सुद्धा दिसणार आहे. मुकेश समोर अमोल चांगलं बॅटल रंगेल. ऑन साइडला मुकेशच्या बॅटमधून मोठा फटका ज्याची गरज नव्हती. फलंदाज बाद. मुकेश कालच्याच बहरामध्ये असं म्हणावं लागेल अशा प्रकारचा फटका त्याने मारला. अमोलचा हा चेंडू पूर्णपणे लग्नातील लाडू सारखा होता. इतका चांगला चेंडू होता त्याच्यावरती चौकार मारणं अवघड नव्हतं परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं काहीच झालं आणि फलंदाज बाद झाले. तुषार सुतार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. पिंपळगावातील होणार व्यक्तिमत्व असं म्हणूयात. ओराम क्रिकेटमध्ये एक वेगळं नाव आहे मंदनगड तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. समोरच्या दिशेने डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेखापार चौकार. याच महिन्यामध्ये मंदनगड प्रीमियर लीग पार पडली विरार येथे आणि तिथे तुषारने ॲज अ आयकॉन म्हणून जो खेळ केला होता आराध्य 11 साठी तो खरोखरच वाखाणण्याजोगे होता आणि तुषारची ती गोलंदाजी आणि फलंदाजी पाहण्यासारखी होती. खास करून ज्या वेळेला त्याच्या ऑन साईडचा षटकार जो आहे तो खूप लांब होता अशा वेळेला त्याने केलेली ती बॅटिंग सर्वांच्या मनात एक वेगळं घर तयार करून ठेवणारी होती. आणि पुन्हा एकदा यावेळेला ऑन साईडचा फटका ऑन ड्राईव्हच्या रूपाने गेला. डाऊन द विकेट चेंडू सीमारेखा पार चौकार. लाठवण पंचक्रोशी प्रीमियर लीग आपण पाहतात ऐकतात पर्व दुसरं. माजी विद्यार्थ्यांकडून केलेला अट्टास आहे. समोरच्या दिशेने टॅप केलंय आणि पुन्हा एकदा चौकार येतोय. तुषारसाठी मला वाटते हे कपडे लकी असावेत कारण आज वेगळ्या रूपामध्ये आहे तर वेगळी बॅटिंग त्याच्या माध्यमातून होतीये. पुन्हा एकदा लगातार चौथा. काल आदिनाथने लगातार 7 चौकार लगावले होते. 7 चेंडू 7 चौकाराचा विक्रम केला होता. आता तुषार मात्र हुशार होऊन आलाय आणि त्याने 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावत असताना 16 धावा जोडल्यात धावपलकावरती. 5वा नाही आता अडवलाय आणि अशा प्रकारे षटक संपतंय. अमोल कदम यांचं पहिलं षटक संपल्यानंतर धावपलकावरती धावा आहेत 17. एका गाड्याच्या मोबदल्यात दत्तगुरु कादवण या संघाच्या. स्वर्गीय आर.डी. जाळके सर आपला निर्णय कळवायचा आहे कारण ही मॅच जशी संपेल बॅटिंग घेतली आहे का. चला बॅटिंग साठी आपण तयार राहायचंय आणि त्यांच्या समोर आनंदी 11 आपण फिल्डिंग लावण्यासाठी तयार राहायचंय. बॉलरचं नाव सांगा. चला प्रणव आहे. नो बॉल
हा नो नाही, ओ नो नो, वाला नो आहे. चेंडू समोरच्या दिशेने मारायचं होतं, गेलाय थोडासा वाईडिश मिड ऑफच्या दिशेने चौकार. त्यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर यष्टरक्षकाला थोडी मेहनत करायला लावतोय, कारण खूप वेळानंतर मागे चेंडू गेलाय. वाईटच्या रूपाने चेंडू आलाय, नो बॉल आहे आणि मागे चौकार बाईच्या रूपाने सुद्धा जाईल. खराब गोलंदाजी, खराब यष्टीरक्षण आणि त्याचं भुगतान म्हणून या धावा बक्षीस रूपाने मिळत आहेत. छत्रपती संभाजीराजे क्रिकेट संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. धावपलकरती धावा 28, अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. आणि आता तुषारला माहित आहे इथून कशा प्रकारे मॅचला रोल करायचंय, न्यायचंय. पार्थ आतापर्यंत 6 चौकार या स्पर्धेमध्ये त्याच्या नावे आहेत असं त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं होतं. काय माहिती आता किती चौकार मारतायत, कारण तुषारने ऑलमोस्ट या मॅचची हवा काढून टाकल्यासारखं चित्र आहे. बघूयात तरी सुद्धा, परंतु तो करतोय मिसफिल्ड. चेंडू सी मारेगा पार. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लिजन क्लिअर करतोय चौकार. 33 धावा धावपलकरती आहेत. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, अखेरकार फिल्डिंग केली आहे. चौकार आहे का? वाईट +4 मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय. दत्तगुरु कादवन या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं छत्रपती संभाजीराजे क्रिकेट संघ या संघाला. चला स्वर्गीय आरडी जागे सर, आपले 2 फलंदाज पाठवा. आनंद 11 आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मगाशी आमच्या